आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वात भाजपने अक्कलकोट आणि मैंदर्गी नगर परिषदेच्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला। अक्कलकोट आणि मैंदर्गीत भाजपचे उमेदवार मोठ्या फरकानं निवडून आले। या विजयानंतर आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली आहे। यावेळी त्यांनी दुधनीच्या पराभवाचं शल्य मनात असल्याचं सांगितलं। बघा काय म्हणाले सचिन कल्याण शेट्टी। भारतीय जनता पार्टीच्या या विजयामध्ये खरा श्रेय तो आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांचा। एक मोठं म्हणजे इतिहासातली सगळ्यात मोठी जे विजय आहे ते आज अक्कलकोट नगरपालिकेला आणि मैंदर्गीमध्ये आम्हाला मिळालेलं आहे। मैंदर्गीमध्ये तर कधीही कुठल्याही पक्षाने आजपर्यंत सत्ता मिळवता नाही आलं। तो 135 वर्षाच्या इतिहासात स्वातंत्र्याच्या 75 नंतर पहिल्यांदा कुठल्या तरी राजकीय पक्षानं तो गटाचा गड उद्ध्वस्त करून एक हाती सत्ता मिळवलेला आहे। मी तमाम जनतेचं, मतदारांचं आणि सगळ्या कार्यकर्त्यांचं खूप खूप आभार व्यक्त करतो आणि मोठ्या मताधिक्याने आम्हाला जो विजय मिळाला त्याबद्दल मी जनतेचाही आभार। दुधनीची कुठेतरी अपेक्षा होती, दुधनीची या सगळ्यांमध्ये दुधनीची खंत आम्हाला राहिलेली आहे। दुधनीच्या पराभवाचं आम्ही निश्चितच त्याच्यावर आत्मचिंतन करू, कारण एवढं मोठा विजय आम्हाला अक्कलकोट आणि मैंदर्गीला मिळालेला असताना दुधगींचा पराभव हे आमच्या जेवारी लागणारा विषय येणाऱ्या काळामध्ये त्याच्यावर आत्मचिंतन करून विरोधी पक्ष समोर असणं गरजेचं होतं, मात्र मित्र पक्षासोबतच आपली ही लढत झाली होती संपूर्ण तालुक्यामध्ये। विरोधी पक्ष आज उभ्या महाराष्ट्रात कुठंच दिसत नाही। जी लढत आहे ते आमच्या महायुतीमध्ये आणि या जनतेने, या राज्यातील जनतेने विरोधी गटातील सगळ्या पक्षांना झिडकारलेलं आहे। आज जर बघितलं तर महायुतीच्या पक्षातच आमच्यात स्पर्धा सुरू आहे आणि अर्थातच आत्ता निकाल जर बघितलं महाराष्ट्रात नंबर 1 हा भारतीय जनता पार्टी आहे। अक्कलकोटमध्ये भारतीय जनता पार्टी प्रथम आहे। म्हणून मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब या दोघांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या निवडणुकीत आम्हाला जो जनतेनं जो कौल दिला आहे मी जनतेचा विशेष आभार। जिल्ह्यात मात्र कुठेतरी निराशा भाजपच्या हाती लागताना ती पाहायला मिळते। केवळ 3 ते 4 जागांवरती भाजप आता सध्या आघाडीवरती आहे। इतर ठिकाणी सगळं स्थानिक राजकारण आणि शिंदे सेना आपल्याला विजय होताना दिसते। नाही, यापूर्वी जर बघितलं ना जिल्ह्यामध्ये सरसकट भारतीय जनता पार्टीवर हा पहिल्यांदाच आमचा प्रयोग होता आणि यापूर्वीही जिल्ह्यात जर म्हणलात की फक्त अक्कलकोट, मैंदर्गी आणि बार्शी हे 3च नगरपालिका, अक्कलकोट, दुधनी आणि बार्शी या 3च नगरपालिका कमळ चिन्हावर होते आणि त्या मानानं ही जी निवडणूक आहे आम्ही एक प्रयोग केला होता की सरसकट सगळीकडेच कमळ चिन्ह घ्यायचं आणि त्यामुळं पूर्वीची जी परिस्थिती ती कायम राहिलेली आहे। नगरसेवकांची संख्या वाढलेली आहे पण कुठेतरी नगराध्यक्षांच्या बाबतीत अपेक्षित यश मिळालेलं नाही आहे। पण एक पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली एक चांगला प्रयत्न मी केला होता। नगराध्यक्ष जरी कमी आले असते की कमळ चिन्हावर लढलेल्या नगरसेवकांची संख्या आज जर बघितली तर ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। त्यामुळं हे एक आमचं यश आहे। हा प्रयोग फसला आहे असं म्हणावं लागेल का? कारण युतीचं जर राजकारण केलं असतं तर शिंदे सेनाने आपण एकत्रित मिळून महायुती म्हणून जर जिल्ह्यामध्ये एखादी सत्ता आपल्या जिल्ह्यामध्ये असू शकली असती, त्यामुळं कदाचित हा प्रयोग फसला असं म्हणावं लागेल कमळचा। नाही, शिंदे सेनाचं आणि आमची युती होईल अशी परिस्थिती जिल्ह्यात कुठंच नव्हती। अक्कलकोटला असेल, जिल्ह्यात असेल, आम्हाला स्पर्धेत 2 नंबरला शिंदे सेनाच होते आणि सगळ्या कार्यकर्त्यांना अकोमोडेट करणं ह्या परिस्थितीमध्ये शक्य झालं नसतं। त्यामुळं आम्हाला ही निवडणूक अशा पद्धतीने लढावं लागली पण निश्चित काही अडचण नाही। जो प्रमुख विरोधी पक्ष आहे, उभाटा असेल, शरद पवार राष्ट्रवादी असेल किंवा काँग्रेस असेल, ह्या जिल्ह्याच्या राजकारणात कुठेही दिसत नाही आहे। त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात 1 नंबरला आजही पुणे क्षेत्रातील भारतीय जनता पार्टी आहे आणि 2 नंबर अर्थात ती महायुतीचे पक्ष आहेत। त्यामुळं आम्हाला जिल्ह्यामध्ये विरोधी पक्ष नामशेष केला, जे आहे ते 1 नंबरला आत्ताही भाजप। शहरात खरं तर निकालाच्या अगोदरच विजयाचे बॅनर हे लागले होते, काय नेमका कसा होता कार्यक्रम? अक्कलकोटच्या जनतेवर आमचा पूर्ण विश्वास आहे। अक्कलकोटची जनता 91 मध्ये ज्यावेळी राज्यात कुठं सत्ता नव्हती त्यावेळी इथं भारतीय जनता पार्टीची सत्ता या जनतेने आम्हाला दिली होती। त्यामुळे एक निश्चित खात्री आमच्या कार्यकर्त्यांना होती की इथं आमचा मोठा विजय होणार आहे। त्याच्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांनी तो उत्साहाच्या भरात बॅनर आणि फटाकेबाजी सकाळी केली। ओके, थँक्यू।